नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा भन्नाट प्रश्नावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी आलाच असेल की काय होईल जर आपण आपला सगळा कचरा उचलून थेट ज्वालामुखीमध्ये टाकला तर. ऐकायला तर हे एकदम परफेक्ट सोल्युशन वाटतंय नाही का? एक अशी धगधगती आग जी सगळं काही गिळून टाकेल. पण ही खरंच एक भारी कल्पना आहे की मग हे एक भयंकर संकट ठरू शकतं? चला आपण मिळून याचं उत्तर शोधूया. सगळ्यात आधी आपण किती मोठ्या समस्येबद्दल बोलतोय याचा अंदाज घेऊया. फक्त अमेरिकेत दरवर्षी तब्बल 254 दशलक्ष टन कचरा तयार होतो. विचार करा, हा आकडा किती प्रचंड आहे. तर मग आपलं मिशन सुरू होतंय. आपल्यासमोर एक मोठी समस्या आहे आणि त्यावर एक उपायही सुचवलाय. ज्वालामुखी म्हणजेच निसर्गाचे अल्टिमेट इन्सिनरेटर्स. चला बघूया ही योजना खरंच कामाची आहे की नाही. ओके, तर मिशन सुरू झालं. पण आपलं पहिलंच आव्हान खूप मोठं आहे आणि ते म्हणजे लॉजिस्टिक्सचं. म्हणजे हे सगळं सुरू करण्यासाठी आपण एक योग्य ज्वालामुखी शोधणार तरी कुठे? आता आपल्याला वाटेल की ज्वालामुखी तर भरपूर असतील, पण तसं नाहीये. जगभरात फक्त 1500च सक्रिय ज्वालामुखी आहेत आणि त्यातले बहुतेक तर आपल्यापासून इतके लांब आहेत ना. अर्थात यामागे काहीतरी कारण असणारच, बरोबर? आणि इथेच आपली पुढची अडचण समोर येते. समजा आपण तिथे कचरा नेण्याचं ठरवलं तरी फक्त तो तिथे पोहोचवण्याचा खर्चच इतका प्रचंड येईल आणि त्यातून होणारं कार्बन उत्सर्जन इतकं वाढेल की विचारूच नका. म्हणजे हे एक दुःस्वप्नच ठरेल. पण चला समजूया की आपण तेही जमवलं, एक ज्वालामुखी शोधून काढला. तरीही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सगळे ज्वालामुखी सारखे नसतात. ह्या योजनेला यशस्वी करायचं असेल तर आपल्याला एका खास प्रकारच्या ज्वालामुखीची गरज आहे. म्हणजे बघा, आपल्याला हवा एक शांत दुर्मिळ असा शील्ड व्हॉल्कॅनो, ज्यातून लाव्हा अगदी हळूहळू शांतपणे बाहेर येतो. पण आपल्याला सापडण्याची शक्यता जास्त आहे ती त्याच्या रागीट आणि स्फोटक भावाची, म्हणजे स्ट्रॅटोव्हॉल्कॅनोची. त्याचा लाव्हा इतका घट्ट असतो की आत दाब तयार होतो आणि मग एक मोठा स्फोट होतो. पण आपल्या मिशनसाठी असं मानूया की आपल्याला तो परफेक्ट शांत ज्वालामुखी सापडला. चला, आपण आपल्या त्या परफेक्ट शील्ड ज्वालामुखीजवळ पोचलो आहोत. पण त्याच्या तोंडाजवळ, ज्याला व्हेंट म्हणतात, तिथे नुसतं उभं राहणं सुद्धा प्रचंड धोकादायक आहे. तिथलं वातावरण इतकं विषारी आणि धोकादायक आहे. पण आपण एका मिशनवर आहोत, बरोबर? त्यामुळे चला या धोक्याकडे थोडा वेळ दुर्लक्ष करूया आणि थेट मुख्य मुद्द्यावर येऊया, कचरा आत टाकण्यावर. ही काही निव्वळ कल्पना नाहीये. 2002 मध्ये इथिओपियामधल्या काही संशोधकांनी हा प्रयोग खरोखर करून पाहिला, अगदी छोट्या प्रमाणावर. आणि त्यांना जे दिसलं ना, ते आपण घडवू शकणाऱ्या विध्वंसाची फक्त एक लहानशी झलक होती. तर मग हे इतकं स्फोटक का होतं? बघा, ही एक सिंपल पण तितकीच भयानक चेन रिॲक्शन आहे. थंड कचरा गरम लावाला भेटताच पाण्याची वाफ होते, दाब वाढतो आणि स्फोटांमागून स्फोट सुरू होतात. आणि आपण इथे किती मोठ्या शक्तीबद्दल बोलतोय याची कल्पना येण्यासाठी हवाईमधलं एक खरं उदाहरण बघूया. तिथे साधी दरड कोसळल्यामुळे लावा तब्बल 85 मीटर उंच उडाला होता. हा काही लहान सहान स्फोट नाहीये, बरोबर? तर आता विचार करा, लाखो टन कचरा टाकल्यावर काय होईल? किती मोठा स्फोट होईल? आणि समजा आपण त्यातून वाचलो तरी आपले हे मिशन एका शेवटचे आणि सगळ्यात मोठ्या संकटाला सामोरं जाणार आहे. ही स्लाइड त्या मागची लपलेली समस्या अगदी स्पष्टपणे दाखवते. हा सगळा कचरा कोणत्याही फिल्टरशिवाय जाळणं म्हणजे एक मोठी पर्यावरणीय आपत्तीच ठरेल. त्यातून प्रचंड प्रदूषण थेट वातावरणात पसरेल. तर मग या सगळ्या आव्हानांनंतर कचऱ्याची समस्या ज्वालामुखीने सोडवण्याच्या आपल्या मिशनचा निकाल काय लागला? एक मोठं स्पेक्टॅक्युलर अपयश. चला तर आपण या सगळ्याचा एकदा आढावा घेऊया. आपली ही ज्वालामुखीची योजना का फसली? एकतर लॉजिस्टिक्स, ते खूप कमी आणि खूप लांब आहेत. दुसरं म्हणजे बहुतेक ज्वालामुखी धोकादायक आणि स्फोटक आहेत. तिथे जवळ जाणंही सुरक्षित नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती केमिकल रिॲक्शन आणि त्यातून होणारं प्रदूषण. आता कळलं ना ही कल्पना किती वाईट होती ते? मग ह्यातून आपण काय शिकलो? जरी ही कल्पना ऐकायला एकदम फिल्मी आणि मजेदार वाटत असली तरी आपल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी यापेक्षा खूप चांगले आणि हुशारीचे मार्ग आहेत. जसं की कचरा इथेच जमिनीवर जाळून त्यातून ऊर्जा निर्माण करणं. पण या सगळ्यामुळे एक विचार मनात येतोच. जर आपण आपला कचरा पृथ्वीच्या पोटात टाकू शकत नाही तर मग काय आपण तो वर म्हणजे अंतराळात पाठवण्याचा प्रयत्न करू शकतो का? तर कशी वाटली ही माहिती? एकदम भन्नाट ना? जर आवडली असेल तर पटकन लाईक बटन दाबा, सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका.
तुम्हाला काय वाटतं हे खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला भेटूया पुढच्या भागात.